श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पूर्ण कनेक्ट माझ्याशीच असणार आहे. त्यासाठीच तुम्ही येत असता, कारण तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह मिळतं. तर चला, आताची एनर्जी जी आहे ती 10 तारखेला वृश्चिक राशीची एनर्जी कशी राहणार आहे आपण ते चेक करणार आहोत. स्वतः आलेले आहेत ते कार्ड घेऊन. मी अजून कार्ड बघितलेले नाहीये, ते तसेच पडलेले आहेत. हे काय आहे? अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती. ओके, काहीतरी येतंय, तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करताय, सगळं काहीतरी योग्य घडतंय वृश्चिक राशीसाठी. फक्त द्विधा मनस्थिती आज करायची नाहीये. बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. काहीतरी क्विकली तुमच्या आयुष्यामध्ये आज येताना दिसतंय. दिवस आज खूप छान आहे. 8 तारीख तुमच्यासाठी शुभ आहे. 8 तारीख, 6 तारीख, 4 तारीख शुभ आहे. पण द्विधा मनस्थिती, 2 आकडा तुमच्यासाठी अशुभ आहे. 2 तारीख किंवा 2 अंक द्विधा मनस्थिती नाही पाहिजे. बॅलन्स पाहिजे. व्यवस्थित बॅलन्स जर झाला तर शुभ वार्ता आहे आज दिवसभरामध्ये. आई राजा उदय उदय नको माझं याच्या नावानं चांगलं जाण्याच्या नावानं चांगलं. एका गोष्टीवर 10 वेळा विचार करायचा नाहीये. एकाच गोष्टीला घेऊन 4दा विचार करायचा नाहीये आणि ते फिरून फिरून दुसऱ्यांना सांगत बसायचं नाहीये. मनातली गोष्ट मनातच ठेवायची. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात त्यापैकी, कारण जे काही होईल ते आपल्या मनामध्येच ठेवायचं आहे. मोठ्या थोर लोकांचा आदर करायचा आहे. बाहेर आपली मोठी कुठली गोष्ट असेल तर, होणार असेल तर काय ते सांगायचं नाहीये. पण दुसरं म्हणजे मोठं काहीतरी असं सेलिब्रेशन तुमच्यामध्ये घडतंय, काहीतरी पैशाचा अबंडन्स तुम्हाला मिळताना दिसतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 शुभ आहे आज. खूप 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 छान दिवस आहे तुमचा आजचा. खूप म्हणजे खूपच. 7 तारीख ही 7 अंक हा एंजल नंबर आहे. खूप लकी आहे आजचा दिवस. तुम्हाला खूप छान जाणार आहे. पॉझिटिव्ह राहा. फक्त द्विधा मनस्थिती करायची नाहीये. बाप्पा काय सांगत आहेत आपल्याला? श्री स्वामी समर्थ. पूर्णतः स्वतःला बॅलन्स करायचा आहे. मगाशी पण मी तेच सांगितलेलं आहे, की स्वतःचं पूर्ण एनर्जी जी आहे, पूर्ण बॅलन्स जो आहे तो व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. इथं पण तेच सांगितलेलं आहे. स्वतःला एक व्हायब्रेशन द्यायचं आहे, कनेक्शन द्यायचं आहे, जेणेकरून आज चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. साहस, धाडशीपणा आज दाखवायचा आहे. आज धाडशीपणा काहीतरी दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ते तुम्हाला आज करून दाखवायचं आहे. सिंहासारखं किंवा एखाद्या सिंहासारखं गर्जना करून तुमच्या काय जे सिद्ध करायचंय ते आज करू शकता. पौष्टिक आहार घ्यायचा आहे. पौष्टिक आहार म्हणजे जेवायचं असं नाही. पौष्टिक म्हणजे जेणेकरून मी जे बोलत आहे त्याच्यातून पौष्टिक आहे ते. निगेटिव्ह म्हणजे मी वाईट साईड बोलणं हे निगेटिव्ह आलं. म्हणजे बोलताना सुद्धा आपण वाईट विचार बोलायचे नाही. चांगला विचार बोलून किंवा पौष्टिक बोलून किंवा चांगलं बोलून, जेणेकरून समोरच्याचं मन दुखावणार नाही, अशा रीतीने समोरच्याला हँडल करून अबंडन्स मिळवायचे आहेत. आजचा दिवस फॉलो करायचा आहे. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि एनर्जी कशी वाटली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. कमेंट जितका होतील तेवढे जास्त करत जा. कमेंट करायला काही पैसे लागत नाहीयेत. कमेंट फक्त करायचे आहे. श्री स्वामी समर्थ इतकंच बोलायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये 11 तारखेला.